थांबा. जर तुमची रास मेष असेल तर पुढील 15 मिनिटे तुमच्या आयुष्यात सर्व रेकॉर्ड मोडणारा, काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ आहे. उद्या 25 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच साक्षात 202 वर्षांनंतर संपूर्ण ब्रह्मांडात असा महाविनाशकारी मंगळ, शनी आणि राहूचा अंगारक रक्तयोग पेटत आहे, ज्याचा थेट घाव तुमच्या संसारावर, तुमच्या पैशावर, तुमच्या नशिबावर पडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा, कारण उद्या 25 ऑगस्टला तुमच्याच ओळखीची, तुमच्याच विश्वासातील ती स्त्री असा महाभयंकर स्फोटने कांड करणार आहे, ज्यामुळे तुमचे हसते खेळते घर एका रात्रीत उद्ध्वस्ताच्या मैदानात बनेल आणि तुमच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहतील. उद्यापासून एकमेकांसोबत 1-9 अशा महाविनाशकारी घटना घडणार आहेत, ज्या तुमची झोप कायमची उडवून टाकतील. पण सावध व्हा, ज्याच्या पाठीशी साक्षात बजरंगबलीचे सुदर्शन कवच आहे, त्याचा विनाश कोणीही करू शकत नाही. कोण आहे ती विषारी स्त्री? काय आहे ते 9 भयंकर घटना? आणि साक्षात बजरंगबली शत्रूचा कसा धुव्वा उडणार आहे? जर स्वतःचे घर, आयुष्य आणि स्त्री षड्यंत्रापासून कुटुंब वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण काळ तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त असं कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. मेष राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता एका सेकंदा सुद्धा तुमची नजर स्क्रीनवरून बाजूला हटवू नका, कारण आकाशात असा एक महाविनाशकारी ग्रहाचा खेळ शिजला आहे, जो उद्या 25 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच तुमच्या आयुष्यात महाभयंकर वादळ आणणार आहे. ज्योतिषशास्त्रात मेष राशीचा स्वामी अग्निपुत्र मंगळ मानला जातो, जो रक्त, धाडस आणि क्रोधाचा कारण आहे. पण उद्या 25 ऑगस्टला साक्षात 202 वर्षांनंतर मंगळ, काळाचा स्वामी शनी आणि राहू यांच्याशी एकच वेळी अत्यंत विषारी अंगारक महाविनाश योगात अडकणार आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ काय आहे? उद्या 25 ऑगस्ट पासून मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात एकमेकांमागं एक अशा 9 भयंकर घटना घडणार आहे, ज्याचे नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. मेष राशीच्या धडकणाऱ्या त्या 9 महाभयंकर घटना. पहिली घटना, ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तोच माणूस किंवा ती स्त्री तुमच्या पाठीमागे सर्वात भयंकर कट रचून तुमचा विश्वासघात करते. दुसरी घटना, तुमच्या हातातील साचलेली जमापुंजी किंवा गुंतवणुकीतून अचानक मोठा फटका बसेल. 25 ऑगस्ट नंतर ती चुकीची सई तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. तिसरी घटना, घरात अगदी क्षुल्लक कारणावरून असा महाभयंकर कलह पेटेल की हसत्या खेळत्या कुटुंबात नाती कायमची तुटण्याची वेळ येईल. चौथी घटना, तुमच्या तोंडावर गोड बोलणारे, तुमच्याच अन्नावर जगणारे गुप्त शत्रू पाठीमागे तुमचेच करिअर, नाव आणि प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याचा प्रयत्न करतील. पाचवी घटना, अचानक प्रचंड डोकेदुखी, उच्च रक्तदाब किंवा लहान मोठ्या अपघाताचा भयंकर धोका तुमच्या डोक्यावर घिरट्या घालेल. सहावी घटना, दुसऱ्यांच्या वादात मध्यस्थ करायला गेला तर नसत्या भानगडी अडकून कोर्ट किंवा पोलिसांची पायरी चढावी लागू शकते. सातवी घटना, नोकरी असो व व्यवसाय, दिवस रात्र कष्ट तुम्ही कराल, पण त्याचे सर्व श्रेय, मान दुसऱ्यांनाच कपटी व्यक्ती मारून नेईल. आठवी घटना, रात्रीच्या वेळी अचानक छातीत अस्तव्यस्त वाटेल, मनात अनियमित भीती वाटेल आणि रात्रीची झोप पूर्णपणे उडून जाईल. नववी घटना, तुमचे सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतील, पण याच 9 घटनेतून तुमचा सुवर्णकाळ उघडणार की सर्वनाश होणार याचा अंतिम निकाल ठरेल. पण या 9 घटनेपैकी सर्वात भयंकर घटना कोणती आहे ती माहीत आहे का? ती म्हणजे तुमच्या विश्वासातील ती स्त्री. कोण आहे ती स्त्री? ती तुमच्या घरात, नात्यात की मित्रामध्ये दडून बसली आहे आणि 25 ऑगस्टला ती असा कोणता स्फोट घडवून आणणार आहे, त्यामुळे तुमचे आयुष्य हादरून जाईल. पुढील भागात नक्की पहा. आता श्वास रोखून धरा, कारण आता मी या 15 मिनिटाच्या व्हिडिओच्या सर्वात भयंकर, गुप्त आणि काळजाला हादरवणारा स्फोट करणार आहे. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 25 ऑगस्टचा सूर्योदय होण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात ज्या महाविनाशाची ठिणगी पडणार आहे, ज्यामागे दुसरं कोणी नसून तुमच्याच ओळखीची ती स्त्री असणार आहे. कोण आहे ती स्त्री? कॅमेऱ्याच्या अगदी जवळ येऊन सांगते, नीट कान देऊन ऐका. ही स्त्री कोणीही अनोळखी किंवा रस्त्यावरून जाणारी व्यक्ती नाही. ही स्त्री तुमच्या नात्यातील असू शकते, तुमच्या मित्राच्या वर्तुळातली असू शकते किंवा तुमच्या स्वतःच्या घरात तुमची अगदी जवळ वावरणारी ती व्यक्ती असू शकते.
जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, तुम्ही तिच्या समोर स्वतःच्या दुःखाचे पाढे वाचता, जिच्यावर घरा माणसासारखे प्रेम केले जाते, ती स्त्री आज तुमच्या यशावर, तुमच्या हसत्या खेळत्या संसारावर, तुमच्या शांततेवर मनात प्रचंड जळत असते. काय कांड करणार आहे ती स्त्री? उद्या 25 ऑगस्टला मंगळ आणि शनीचा अंगारक योग पेटताच या स्त्रीच्या मनातील विष उफाळून वर येणार आहे. पहिला स्फोट, नात्यामध्ये भयंकर विष. ही स्त्री तुमच्या जोडीदाराच्या किंवा घरातील सदस्याच्या मध्ये एक असा खोटा गैरसमज पसरवणार आहे, ज्यामुळे एका रात्रीत तुमचे हसते खेळते घर उद्ध्वस्त मैदानात बनेल. दुसरा स्फोट, पैशाचा आणि सन्मानाचा दरोडा. तुमच्या गुप्त योजना आणि तुमची आर्थिक व्यवहाराची माहिती बाहेरील शत्रूपर्यंत पोहोचून तुमचे लाखो रुपयाचे नुकसान घडवून आणणे ही तिचा कट आहे. तिसरा स्फोट, पाठीत खंजीर. मंडळी, तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलून तुमच्या पाठीमागे समाजात तुमची आणि तुमच्या कुटुंबाची बदनामी करण्याची एकही संधी ही स्त्री सोडणार नाही. ती स्त्री कशी ओळखायची? 25 ऑगस्टला जेव्हा ही स्त्री तुमच्या समोर येईल, तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच अस्तव्यस्तता आणि मस्कराची आग दिसेल. ती तुमच्या चांगल्या गोष्टी ऐकून खोटे कौतुक करेल, पण तिच्या चेहऱ्यावर तीळ किंवा तिचे देहबोलीचे विष उघडे पडेल. जर तुम्ही या स्त्रीला ओळखले नाही तर तिला तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करून दिली तर 25 ऑगस्टची रात्र तुमच्या कुटुंबासाठी कायमची काळी रात्र ठरेल. पण या विषारी स्त्रीच्या षड्यंत्रापासून आणि ग्रहाच्या महाविनाशापासून वाचण्यासाठी मेष राशीला कोणते 4 सावधगिरीचे मजबूत आणि भीती उभ्या कराव्या लागतील हे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता या छातीवर हात ठेवा आणि पुढील 10 मिनिटे माझी ही एक बात मनात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात कोरून ठेवा. कारण आता आपण या 15 मिनिटाच्या व्हिडिओला सर्वात भयंकर आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत, जिथे 25 ऑगस्टच्या सूर्योदयी होण्यापूर्वी तुम्हाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी 4 अभेद्य आणि मजबूत सावधगिरीच्या भिंती उभ्या कराव्या लागतील. जर या भिंती तुम्ही उभ्या केल्या नाही तर 202 वर्षांनंतरचा हा मंगळ शनीचा अंगारक योग आणि त्या विषारी स्त्रीचे कांड तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. पहिली सावधगिरी, कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे कायमचं बंद करा. 25 ऑगस्टला तुम्ही समोर ती स्त्री असो किंवा कोणताही जवळचा मित्र कितीही गोड बोललेला असो, कितीही सहानुभूती दाखवली तरी तुमच्या आयुष्यातील गुप्त गोष्टी, पैशाचे व्यवहार आणि भविष्याचे प्लॅन्स कोणालाही सांगू नका. तुमचे हे साधेपण आणि सर्वांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची सवय तुमच्या गळ्यातील फास बनली आहे. आजपासून तुमच्या तोंडाला कुलूप लावा. दुसरी सावधगिरी, स्त्रीची होणारी कोणताही वाद उंबरठ्याबाहेर फेका. 25 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात घरातील किंवा बाहेरील कोणत्याही स्त्रीशी विनाकारण हुज्जत वाद घालू नका किंवा रागाच्या भरात अपशब्द बोलू नका. कारण विषारी स्त्री तुम्हाला चेतावणी देण्यासाठी जाणीवपूर्वक वाद निर्णय करण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही रागात उत्तर दिले तर तिचे जाळे पूर्ण होईल आणि तुम्ही थेट संकटाच्या चक्रव्यूहात अडकला. तुमचे मौन हेच तुमचे सर्वात मोठे पराभवाचे कारण आहे. तिसरी सावधगिरी, 25 ऑगस्टच्या सूर्योदयानंतर पुढील 10 दिवसात कोणतीही मोठी रक्कम उधार देऊ नका किंवा कोणाच्याही सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. जर या काळात तुम्ही एका कागदावर साधी जरी सही केली तरी आयुष्यभराची कमाई एका सेकंदात स्वाहा होईल. पैशाच्या बाबत कठोर आणि निष्ठुर राहा. चौथी सावधगिरी, मेष राशीचा सर्वात मोठा शत्रू बाहेरचा कोणी नसून तुमचा स्वतःचा राग आहे. मंगळ ग्रह हे तापतो तेव्हा मेष राशीचा ताबा सुटतो. या 10 दिवसात तुमचा राग शांत ठेवा, डोके थंड ठेवा आणि संपूर्ण न्यायाची दोरी साक्षात बजरंगबली आणि कुलदेवतेच्या हाती सोपवून द्या. पण या 202 वर्षांनंतर महाविनाशकारी योगाची राख रांगोळी करण्यासाठी आणि त्या स्त्रीच्या षड्यंत्राचा धुव्वा उडवण्यासाठी कोणते 5 महाभयंकर सिद्ध उपाय करायचे आहे हे आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जर छातीवर हात ठेवा आणि पूर्ण एकाग्रतेने पुढील 5 मिनिटं ऐका. कारण ग्रहाचा अंगारक योग कितीही भयंकर असू दे, त्या स्त्रीचे विषारी कांड कितीही आक्रमण असू दे किंवा काळ तुमच्या विरोधात उभा राहिला तरी आपल्याला सनातन शास्त्रात असे प्रत्येक महाविनाशाची राख रांगोळी करण्याचे 5 अमोघ आणि सिद्ध महाउपाय दिलेले आहे. 5 ऑगस्टच्या सूर्योदया होण्यापूर्वी जर तुम्ही हे 5 उपाय केले तर मेष राशीचा बालही बाका होणार नाही. ही साक्षात बजरंगबली स्वतःचे तुमचे रक्षण करायला मैदानात उतरले आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाचे दैवत साक्षात श्री हनुमान आहे.
25 ऑगस्टच्या सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर बसून सलग 5 वेळा हनुमान चालीसाचे पाठांतर करा. भूत, पाश, निकट, नैवी, महाबीर, जप, नाम, सदैव या उपायाने त्या स्त्रीचे सर्व षड्यंत्र आणि नजर तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर जळून भस्म होतील. दुसरा महाउपाय मोहरीच्या तेलाचा आणि सिंदुरीचा महाउपाय. ग्रहाच्या महाविनाशकारी प्रभाव आणि शनीचा प्रकोप शांत करण्यासाठी हा सर्वात भयंकर सिद्ध तोडगा आहे. 25 ऑगस्टच्या संध्याकाळी मारुती रायाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमानजीच्या उजव्या पायाचे सिंदूर स्वतःच्या कपाळावर लावा. तुमच्या राशीवर शनी मंगळाचा अंगारक योग त्वरित शांत होईल आणि कोर्ट कचेरीचा किंवा अपघाताचा धोका टळेल. मेष राशीच्या शारीरिक ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे रक्षण करण्यासाठी हा उपाय आवश्यक आहे. 25 ऑगस्टला सकाळी पूजेच्या वेळी लाल रंगाचा धागा हनुमानजीच्या चरणी ठेवा. आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधा. हा लाल धाग्यामुळे तुमच्या शरीराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होईल, जे गुप्त शत्रूचा वार उधळून टाकेल. आर्थिक संकट आणि पैशाचा दरोडा रोखण्यासाठी हा अमोघ उपाय करा. 25 ऑगस्टला थोडा गूळ आणि तांब्यात नाणे किंवा नसल्यास लाल फूल गायीला खायला द्या किंवा मारुतीच्या मंदिरात अर्पण करा. अडकलेला पैसा वेगाने परत यायला सुरुवात होईल आणि अचानक होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानातून तुमची सुटका होईल. 5वा महाउपाय. जेव्हा हजारो भक्त एकाच वेळी रामभक्त हनुमानाचे नाव पुकारतात तेव्हा ब्रह्मांडातून महाशक्ती जागरूक होते. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली, जय श्रीराम नक्की टाईप करा. 25 ऑगस्टच्या या काळ रात्री मेष राशीच्या जातकांनो अशी कोणती महाभयंकर चूक अजिबात करायची नाही. ही चूक झाली तर साक्षात बजरंगबली सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही. हा व्हिडिओच्या शेवटच्या अंतिम भागात नक्की पहा. पुढे जाण्याआधी माझे हे शेवटचे शब्द तुमच्या काळजात कोरून ठेवा. महाविनाशकारी टप्प्यात आपण अंतिम आलो आहोत. उद्या 25 ऑगस्टच्या सूर्योदयापासून मेष राशीच्या जातकांसाठी साक्षात काळाची महापरीक्षा सुरू होणार आहे. जे मी सांगितलेले 5 महाभयंकर उपाय करा, नाहीतर त्यासाठी हा इशारा नसून काळाची अंतिम ताकीद आहे. 25 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान या 3 चुका चुकूनही करू नका. पहिली चूक, मांसाहार आणि मद्यपान. या 10 दिवसात घरामध्ये मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करू नका. ग्रहाचा अंगारक योग पेटला की अधर्म केल्यास बजरंगबलीचा आशीर्वाद निघून जाईल. दुसरी चूक, त्या स्त्रीची बळी पडणे. त्या विषारी स्त्रीला तुम्हाला रागाच्या भरात मोठे पाऊल उचलायला भाग पाडेल. या दिवसात संयम सोडू नका. तुमचा राग हाच तुमचा सर्वात मोठा सर्वनाश ठरेल. तिसरी चूक, संध्याकाळच्या वेळी मुख्य दारावर काळोख ठेवणे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरात भांडण तांडण करू नका. मुख्य दारावर अंधार ठेवू नका. तिथे गाईच्या तुपाचा तेलाचा दिवा नक्की लावा. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. 25 ऑगस्टच्या या 202 वर्षानंतरच्या महाविनाशापासून आणि शत्रूच्या षड्यंत्रापासून मेष राशीच्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता व्हॉट्सॲपवर तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये आणि नातेवाईकांना शेअर करा. तुमचे एक शेअर कोणाचं तरी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवू शकतं. 3 सप्टेंबर नंतर तुमच्या आयुष्यात कोणता मोठा सुवर्णकाळ सुरू होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये बजरंगबलीचे स्मरण करा आणि टाईप करा जय बजरंगबली, जय श्रीराम. वेळ संपत आली आहे, सावध राहा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच अचूक राशी भविष्याचे अपडेट, न्यू माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. नंतर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत मी रजा घेते. पुढच्या व्हिडिओला नक्की काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करेन. नवीन राशी भविष्य सांगण्याचा प्रयत्न करेल. चला तर आता बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.